चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। पॉलिटिकल रिसर्च अँड अॅनालिसिस ब्युरो म्हणजेच प्राब या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे। मात्र भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल का यावर प्रश्नचिन्ह कायम आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण 32 प्रभाग असून 128 नगरसेवकांची निवड होणार आहे। यापैकी 4 जागांवर बिनविरोध निवड झाली तर उर्वरित जागांसाठी 692 उमेदवार रिंगणात होते। प्रापच्या एक्झिट पोलनुसार भाजपला सुमारे 62 जागा मिळण्याची शक्यता असून बिनविरोध निवड झालेल्या 2 जागांसह भाजपची संख्या 64 पर्यंत जाऊ शकते। राष्ट्रवादी काँग्रेसला 51 जागा मिळण्याचा अंदाज आहे। शिवसेनेला 9, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 2, काँग्रेसला 1 आणि मनसेला 1 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। प्रत्यक्ष निकालात 5 ते 10 जागांचा फरक पडू शकतो असे प्राबने स्पष्ट केले आहे। या सर्वेक्षणातून राष्ट्रवादी काँग्रेस निर्णायक भूमिकेत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। भाजपने युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती, मात्र अपेक्षित बहुमत मिळण्यास अडथळे येताना दिसत आहेत। काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या स्थानिक युतीचा भाजपला फटका बसल्याचे संकेतही या एक्झिट पोलमध्ये आहेत। अंतिम निकालानंतरच महापालिकेतील सत्ता समीकरण स्पष्ट होणार आहे। मात्र या एक्झिट पोलमुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे।